घरामध्ये चपात्या शिल्लक राहिल्या की नेहमीच प्रश्न पडतो, आता याचे काय बनवायचे? आज मी तुम्हाला शिळ्या चपातीपासून एकदम असा भन्नाट पदार्थ सांगणार आहे, ज्याला खूप कमी साहित्य लागते, कमी वेळात होतो आणि खूप पौष्टिक पण आहे. तो म्हणजे चपातीचे तुकडे किंवा चपातीचा चिवडा. हो, मला माहिती आहे 80% लोकांना हा पदार्थ माहीत असणार आहे, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने हा पदार्थ दाखवणार आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा चपातीचे हातानेच बारीक तुकडे करून घेतले. त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे झाल्यानंतर येथे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून त्याला छान परतून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे पण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर या स्टेजला पण कांदा घालायचा आहे. कांदा खूप लाल होऊन द्यायचा नाही, तो फक्त ट्रान्सपरंट किंवा थोडा मऊ झाला की त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे चपातीचे तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे. ते घातल्यानंतर वरून हिरवी कोथिंबीर घालायची आहे. या स्टेजला तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा चिमूटभर साखर घालून चांगले परतून घ्या. आणि आता हा आपला असा चपातीचे तुकडे किंवा चपातीचा चिवडा रेडी झालेला आहे. हा माझा लहानपणापासूनचा आवडता पदार्थ आहे. आमच्या घरामध्ये भाकरी किंवा चपाती शिल्लक राहिली की आई त्याचे तुकडे करायचे आणि भात शिल्लक राहिला की फोडणीचा भात करायची. तर तुमच्या घरामध्ये शिळ्या चपातीचा कोणता पदार्थ होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज तुमच्याबरोबर असंच हलका फुलका माझ्या आवडीचा पदार्थ शेअर करावासा वाटला. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.